माझे नाव प्रमोद आणि तुम्ही बघत आहात मराठी सुपरफास्ट। आणि आत्ताची ताजी घडामोडी ज्यामध्ये बैठक झालेली आहे मुख्यमंत्री साहेबांची आणि त्यामध्ये अत्यंत मोठी अशी घोषणा केलेली आहे आणि घरकुल योजनेत अत्यंत मोठा आणि दिलचस्प निर्णय त्यांनी घेतलेला आहे आणि याच्यामध्ये 35 लाख घरे ही मंजूर केलेली आहे। त्याचबरोबर ही पूर्णपणे घरे ही 2030 पर्यंत पूर्णपणे झालेली पाहिजेत, म्हणजे बांधून झालेली पाहिजेत। या योजनेचा पूर्णपणे त्यांनी लाभ घेतला पाहिजे आणि याच्यामध्ये कोणकोणाचा समावेश आहे हा व्हिडिओ तुम्ही पुढे बघा, लास्टपर्यंत नक्की बघा आणि चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। तर चला मुख्यमंत्री साहेब काय म्हणतात ते तुम्ही व्हिडिओमध्ये बघत राहा। महाराष्ट्राची नवीन हाऊसिंग पॉलिसी, नवीन गृहनिर्माण धोरण हे मंजूर केलेलं आहे। या धोरणामध्ये सामान्य माणसाला घर कसं मिळेल, माझं घर माझा अधिकार अशा प्रकारच्या ब्रीदवाक्याने हे धोरण प्रेरित आहे। या धोरणामध्ये मुंबई MMR सहित संपूर्ण महाराष्ट्रातल्या भविष्यातल्या गृहनिर्माणाच्या धोरणाचा आढावा घेण्यात आलेला आहे। कुठे घरं बांधावे लागतील, किती घरं बांधावे लागतील, कशा प्रकारचे ट्रेंड्स आहेत याचा विचार केलेला आहे। कुठल्या प्रकारच्या घरांना इन्सेंटिव्ह द्यायचा आहे त्याचा विचार केला आहे। अफोर्डेबल हाऊसिंग, इन्क्लुझिव्ह हाऊसिंग याचा विचार केला आहे। आमचे जे वृद्ध लोकांची लोकसंख्या वाढते आहे त्याचा विचार केला आहे। वर्किंग वुमेन्सचा विचार केलेला आहे, विद्यार्थ्यांचा विचार केलेला आहे, कामगारांचा विचार केलेला आहे। सर्व प्रकारे जे काही विविध घटक आहेत या सगळ्या घटकांचा विचार या धोरणाच्या माध्यमातून केलेला आहे। स्वयं पुनर्विकासाचा विचार केला आहे। या निमित्ताने सर्व प्रकारच्या योजना आणि लाभार्थी यांना महाआवासच्या सिंगल पोर्टलवर आणण्यात येणार आहे आणि त्यातनं सर्वांना योग्य प्रकारे लाभ मिळाला पाहिजे, तो पारदर्शीपणे मिळाला पाहिजे याचा प्रयत्न केला जाणार आहे। शासकीय भूमी मॅपिंग करून त्या माध्यमातून ती गृहनिर्माणाकरता उपलब्ध करून दिली तर किमती कमी करता येतील, याकरता सगळीकडे त्याची रिपॉझिटरी किंवा बँक ही तयार करण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार आहे। या सगळ्या गृहनिर्माणामध्ये सस्टेनेबिलिटी हा एक महत्त्वाचा इश्यू आहे। त्यामुळे नवीन तंत्रज्ञान की ज्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सस्टेनेबिलिटी आपल्याला आणता येईल, शाश्वतता आणता येईल, निसर्गाशी साधर्म्य साधता येईल अशा प्रकारचा प्रयत्न या धोरणाच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे। 2007 नंतर हे पहिल्यांदाच महाराष्ट्राने धोरण केलं आहे। 2015 साली आपण धोरण केलं होतं, परंतु ते धोरण आपण अंतिम करू शकलो नव्हतो आणि 2019 साली पण आपण केलं होतं, पण त्याच्यानंतरच्या सरकारने ते धोरण त्या ठिकाणी काही लागू केलं नाही। त्यामुळे 2007 नंतर पहिल्यांदाच अशा प्रकारचं गृहनिर्माण धोरण सर्वसमावेशक समाजातल्या सर्व घटकांचा विचार करून केलेलं धोरण आज आपण केलं आहे। या धोरणामध्ये रखडलेले प्रकल्प, अर्धवट असलेले प्रकल्प, रिडेव्हलपमेंट या सगळ्या गोष्टी आपण घेतलेल्या आहेत। एक अजून मला यातला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे की सुरुवातीच्या काळामध्ये SRAच्या ज्या काही रिहॅबच्या बिल्डिंग झालेल्या आहेत या वर्टिकल झोपडपट्टीसारख्या झाल्या आहेत आणि म्हणून त्याही ठिकाणी योग्य प्रकारे लिफ्ट, लॉबी, फायर याकरता जागा सोडता याव्यात या दृष्टीनं इन्सेंटिव्हची व्यवस्था आपण उभी केलेली आहे। त्यामुळे आता SRAच्या रिहॅबच्या बिल्डिंग्स देखील लोकांना योग्य प्रकारच्या ॲम्युनिटीज देणाऱ्या किंवा व्यवस्था देणाऱ्या त्या ठिकाणी असतील आणि यासोबत अगदी सुरुवातीच्या काळामध्ये ज्या SRAच्या बिल्डिंग झालेल्या आहेत रिहॅबच्या, ज्याची परिस्थिती अत्यंत वाईट आहे, त्याच्याही रिडेव्हलपमेंटची तरतूद याच्यामध्ये आपण ठेवलेली आहे।